निर्गुण आणि अमानुष असतील, त्याशिवाय हे सोडू शकणार नाही, लक्षात घ्या. राऊतसाहेब, विधानसभा निवडणुकीत RSSने जी व्यूहरचना आखली किंवा भाजपच्या विजयात जो सहभाग नोंदवला, शरद पवार यांनी काल बैठकीत RSSचं कौतुक केलं आहे आणि इंडिया किंवा महाविकास आघाडी संदर्भातही त्यांनी म्हटलंय की लोकसभा निवडणुकीच्या विजयाच्या रुंदीत होते आणि विधानसभा निवडणुका या हाताचा मळ असल्यासारखं वागले गेले किंवा त्या आविर्भावात. बघा, माननीय पवार साहेबांशी आमची या संदर्भात चर्चा झालेली आहे वारंवार. ईव्हीएम हा एक विषय आहेच, पण RSSच्या कार्यकर्त्यांनी, संघ परिवाराच्या लोकांनी बूथ मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं राबवली ते कौतुकास्पद होतं. हे मान्य केलं पाहिजे. प्रत्येक बूथवरती किती मतं वाढवायची आणि कशा पद्धतीनं वाढवायची, कशीही. मग यंत्रणा विकत घेणं, यंत्रणेवर दबाव आणणं, प्रत्येक बूथ नुसार त्यांनी काम केलं, त्याचा त्यांना फायदा झाला. गैरप्रकार नक्कीच प्रत्येक बूथवर झालेले आहेत, हे आम्ही समोर आणले. त्यात तसं नसतं तर प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानात जो फरक दिसतोय तो दिसला नसता. म्हणजे बूथ यंत्रणा ताब्यात घेऊन मतं टाकण्यात आली आहेत तिथे, त्याचा हिशोब लागत नाही. हे जर RSSने केला असेल तर त्याचं कौतुक मी करणार नाही. पण लोकसभा निवडणुकीत विजयानंतर गाफील राहिलो हे पट्ट मला मळ असल्यासारखं. नाही, ठीक आहे, विजयाची आम्हाला खात्री होती, पण गाफील कोणीच नव्हतं. विजयाची खात्री होती, पण ज्याला निवडणुका लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत त्या प्रत्येक उमेदवारांना आपली यंत्रणा ताकदीनं राबवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांनी राबवली. मी स्वतः पाहिलेलं आहे. बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार का गाफील होते का? नाही ना. खूप कष्ट करत होते. पवार साहेब कष्ट करत होते. सुप्रियाताई सुळे कष्ट करत होत्या. मी अनेक उदाहरणं देईन तुम्हाला, जी NCP शरद पवार साहेबांचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील. जीवापाड मेहनत केली आहे लोकांनी, पण प्रत्येक बूथवर घोटाळे झालेले. RSSचं बूथ मॅनेजमेंट हे घोटाळ्याचं बूथ मॅनेजमेंट होतं, लक्षात घ्या. भाजपचं बूथ मॅनेजमेंट हे दबावाचं बूथ मॅनेजमेंट होतं आणि त्याच्यामुळे आम्ही हारलो. मी म्हणतो ना, मग त्याशिवाय झालेलं मतदान बूथवरचं आणि मोजलेलं मतदान हा फरक जो सारखा समोर येतोय, त्याच्यावरती कोणी काय बोलतंय का? त्याच्यावर बोला. काळा लॅम्बोर्गिनीच्या संदर्भात चर्चा काल दिवसभर मंत्रालयात होती. ही लॅम्बोर्गिनी अचानक आली, कोणतेही प्रवेश